नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण 7th क्लास जनरल सायन्स या विषयाचा 11 चॅप्टर सेल स्ट्रक्चर अँड मायक्रो ऑर्गॅनिझम्स हा पाठ आपण अभ्यासणार आहोत. मुलांनो, फर्स्ट टर्ममध्ये आपण 10 पाठांचा अभ्यास केलेला आहे. आता सेकंड टर्म सुरू झालेलं आहे. या सेकंड टर्ममध्ये तुम्हा सर्वांचं मी खूप खूप स्वागत करते. आणि आता अभ्यासाला आपण सुरुवात करणार आहोत. 11 चॅप्टर आहे सेल स्ट्रक्चर अँड मायक्रो ऑर्गॅनिझम्स. सेल म्हणजे काय याची माहिती आपण 6th स्टँडर्डमध्ये मिळवलेली आहे. त्याचा डिटेलमध्ये अभ्यास या पाठात आपल्याला करायचा आहे. आता या ठिकाणी लेटेस्ट रिकॉलमध्ये सांगितलेले त्यांनी एक क्वेश्चन तुम्हाला विचारलेला आहे. व्हॉट इज द नेम ऑफ द मायन्यूट कॉम्पोनंट्स ऑफ विच द बॉडी ऑफ ए लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज मेड. म्हणजे सजीवांचं शरीर अशा कोणत्या सूक्ष्म घटकापासून बनलेलं आहे. तर आपल्याला माहिती की तो मायन्यूट कॉम्पोनंट कोणता आहे, तो आहे सेल. सेल म्हणजे पेशी. पेशीपासून सजीवांचं शरीर बनलेलं असतं. सर्व सजीवांमधील पेशी सारख्याच असतात का, याचाही अभ्यास या चॅप्टरमध्ये आपल्याला करायचा आहे. या ठिकाणी प्रथम आपण सेल म्हणजे काय अभ्यासूया. सेल मराठीमध्ये आपण त्याला पेशी म्हणतो. सजीवांचं शरीर ज्या सूक्ष्म घटकाने बनलेलं आहे, तो सूक्ष्म घटक स्मॉल मायन्यूट असा तो युनिट आहे, त्याला आपण सेल म्हणतो, पेशी. We have learned that cellular organism is the primary characteristic of all living organism and that the cell is the fundamental structural and functional unit of living organism. लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये, सजीवांमध्ये ज्या काही क्रिया घडून येतात, त्या क्रिया घडवून आणणारा मुख्य घटक आहे सेल, पेशी. लिव्हिंग ऑर्गॅनिझम मधील स्मॉल युनिट त्याला म्हणायचं पेशी. आता एक सुंदर असं उदाहरण या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. आपल्याला एक चार्ट कंप्लीट करायचा आहे. तो चार्ट काय आहे बघा. या चार्टमध्ये पहिला चौकोन रिकामा दिलेला आहे. त्यानंतर आहे वर्ड्स, त्यानंतर आहे सेंटेन्स, त्यानंतर आहे पुन्हा रिकामा एक चौकोन दिलेला आहे. त्यानंतर चॅप्टर्स अँड बुक. तर या ठिकाणी आपल्याला या रिकाम्या चौकोनामध्ये कुठला शब्द भरायचा असेल, आपल्या लक्षात येईल की वर्ड्स म्हणजे शब्द कशापासून बनतात, तर शब्द अक्षरांपासून म्हणजे लेटर्सपासून बनतात. म्हणजे या ठिकाणी आपल्याला लेटर्स असा शब्द भरायचा आहे. लेटर्स. नंतर लेटर्सपासून, शब्दापासून काय बनतं, वर्ड. वर्डपासून सेंटेन्स. सेंटेन्सपासून म्हणजे वाक्यापासून पॅसेज तयार होतो, पॅरेग्राफ. आणि या पॅसेजपासून तयार होतं
चॅप्टर आणि चॅप्टरपासून बुक. साधं उदाहरण आहे की हा वॉट शब्द आहे. वॉटमध्ये WHAT हे काय आहेत, सगळे लेटर्स आहेत. ह्या लेटरपासून वॉट हा वर्ड बनलेला आहे आणि या अनेक वर्डपासून सेंटेन्सेस बनलेले आहेत. हे सगळे सेंटेन्सेस बनलेले आहेत आणि या सेंटेन्सपासून हा असा पॅरेग्राफ बनलेला आहे, पॅसेज. आणि या पॅसेजपासून हा चॅप्टर तयार झालेला आहे आणि या चॅप्टरपासून आपलं हे बुक तयार झालेलं आहे. तर आपल्या असं लक्षात येईल की जसं लेटरपासून वर्ड, वर्डपासून सेंटेन्स, सेंटेन्सपासून पॅसेज, पॅसेजपासून चॅप्टर अँड नंतर बुक, तसंच आपल्या शरीराचं आहे, तसंच आपल्या बॉडीचं आहे. या ठिकाणी आपल्याला ऑर्गनायझेशन इन द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स या ठिकाणी आपल्याला एक डायग्रामच्या माध्यमातून बॉडी कशी तयार होते याचं एक्झाम्पल दिलेलं आहे. नंबर 1 आहे, नंबर 1 सेल. सेलपासून टिश्यू तयार होतात, उती. उतीपासून ऑर्गन म्हणजे अवयव, इंद्रिय. ऑर्गनपासून ऑर्गन सिस्टीम म्हणजे इंद्रिय संस्था आणि अनेक इंद्रिय संस्थापासून आपली हे शरीर, बॉडी. या संपूर्ण या बॉडीचा जो मायन्यूट असा युनिट आहे, घटक आहे, तो आहे सेल. सेलपासूनच पुढे टिश्यू, टिश्यूपासून ऑर्गन, ऑर्गनपासून ऑर्गन सिस्टीम आणि ऑर्गन सिस्टीमपासून आपली बॉडी तयार होते. एक ग्रेट सायंटिस्ट होऊन गेलेला आहे, त्याचं नाव आहे रॉबर्ट हुक. रॉबर्ट हुक यानं in 1965 a scientist Robert Hooke observed a thin section of cork under a microscope. In the section he saw hexagonal compartments like those of a bean hive. He named those components cell. This term is derived from the Latin word cella, which means small room. In 1838, the two scientists, M.J. Sheldon and Theodore Schwann, formulated a theory about cellular structure, which the cell is fundamental component of living organisms in 1885. सेल म्हणजे पेशी याचा अभ्यास अनेक शास्त्रज्ञांनी केला. त्याच्यामध्ये रॉबर्ट हुक आहे, त्याच्यानंतर शेल्डन आहे, थिओडर आहे. या सगळ्यांनी या सेलचा अभ्यास केलेला आहे. सेल अतिशय लहान आहे, सूक्ष्म आहे, म्हणून त्याचं मेजरमेंट कसं करायचं, त्याचं ऑब्झर्वेशन कसं करायचं याचाही अभ्यास केला. आणि त्यामध्ये in 1673 अँटन व्हॅन ल्युएनहुक assembled various lenses to construct the microscope. He was the first to observe live bacterial and protozoan cells under the microscope. सर्वप्रथम ल्युएनहुक या शास्त्रज्ञानं मायक्रोस्कोप खाली या सेलचा
ऑब्झर्वेशन केलं, निरीक्षण केलं. सेल्स आर एक्स्ट्रीमली मायन्यूट इन साईज. वी कॅन नॉट सी सेल्स विथ द नेकेड आय. Micrometer and nanometer are the units used for measuring their size. The compound microscope is used for observing cells. An object on a glass slide magnified many times by the lenses of this microscope. पेशी अतिशय सूक्ष्म आहे आणि पेशीचा अभ्यास करण्यासाठी या ठिकाणी हे जे दिसतं आहे तुम्हाला हे आहे मायक्रोस्कोप. याला कंपाऊंड मायक्रोस्कोप, संयुक्त सूक्ष्मदर्शक असं म्हणतात. या मायक्रोस्कोपखाली तुम्हाला सेलचा अभ्यास करता येतो आणि सेल्सचं मेजरमेंट सेल साईजनं अतिशय लहान आहे म्हणून त्याचं मेजरमेंट करण्यासाठी आपल्याला मायक्रोमीटर आणि नॅनोमीटर हे युनिट आपण वापरतो. या ठिकाणी आणखीन एक चार्ट दिलेला आहे की 1 सेंटीमीटर इक्वल टू रिकामी जागा भरायची म्हणजे इथे 10 मिलीमीटर्स असं येतं आणि 1 मिलीमीटर इक्वल टू 1000 मायक्रोमीटर्स अँड 1 मायक्रोमीटर और मायक्रॉन इक्वल टू 1000 नॅनोमीटर्स. तर मायक्रोमीटर आणि नॅनोमीटर हे युनिट वापरून आपल्याला सेलचा साईज पाहता येते, अभ्यासता येते. पुढे आपण पाहणार आहोत की या ठिकाणी तुम्हाला हे चित्र दिसेल. हे चित्र कशाचं आहे तर या ठिकाणी आपल्याला ओनियन म्हणजे कांदा त्याच्यातल्या ज्या पेशी असतात त्या पापुद्र्यामधल्या त्या आपल्याला सूक्ष्मदर्शक मायक्रोस्कोपच्या सहाय्यानं अभ्यासता येतात. तर त्याचा अभ्यास करण्यासाठी आपण स्लाईड कशी तयार करायची ते या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यांनी एक आपल्याला प्रयोग सांगितलेला आहे. तो प्रयोग कसा आहे, टेक ए पीस segment of onion and carefully separate the thin skin from concave surface with the help of forceps. Place the membrane on a glass slide. Put a drop of water on it. Put a drop of dilute solution of iodine or over it and observe under the objective of the compound microscope. Don't forget to put a cover slip over the onion skin on the slide before placing it under the microscope. मायक्रोस्कोपच्या खाली आपल्याला ओनियन सेलचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला कांद्याचा पातळ पापुद्रा घ्यावा लागतो आणि तो पातळ पापुद्रा स्लाईडवर ठेवून त्याच्यावर पाण्याचा थेंब टाकून आपल्याला मायक्रोस्कोपखाली त्याचं निरीक्षण करता येतं. निरीक्षण केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारच्या कांद्याच्या पेशी आपल्याला दिसू लागतील. पुढे आपण अभ्यासणार आहोत कॅन यू टेल आर द सेल्स दॅट यू ऑब्झर्व ऑल अलाइक. व्हॉट इज देअर स्ट्रक्चर, व्हॉट आर देअर शेप्स. जर अशा पद्धतीनं आपण कांद्याच्या पेशीचे निरीक्षण केलं तर आपल्याला त्याचे आकार कसा दिसतो. तर या ठिकाणी आकार दाखवलेला आहे की त्या आयताकृती पेशी आपल्याला दिसतात. Collect the interesting information about cell from the reference books in the school library. For example, the largest cell, smallest cell, etc. आपल्याला लार्जेस्ट सेल आणि स्मॉलेस्ट सेल याचाही अभ्यास
आपल्याला विविध संदर्भ ग्रंथाच्या माध्यमातून करता येईल. पुढे आपण बघूया सेल साईज. या ठिकाणी तुम्हाला व्हेरियस सेल्स, वेगवेगळ्या प्रकारच्या पेशी तुम्हाला या ठिकाणी या आकृतीमध्ये दिसत आहेत. या सेलचं निरीक्षण केलं तर त्यांना वेगवेगळे नावं आहेत किंवा त्यांचे वेगवेगळे आकार आहेत. अमिबा हा सूक्ष्मजीव, एकपेशीय, युनिसेल्युलर, त्याची पेशी या ठिकाणी दाखवली आहे. हा अमिबा. त्यानंतर रेड ब्लड सेल्स ह्या, त्यानंतर सरफेस सेल्स ह्या पृष्ठभागावरच्या पेशी, स्पायरोगायरा, स्पायरोगायराची ही अशा प्रकारच्या पेशी. त्यानंतर फॅट सेल्स, त्यानंतर एग सेल, बोन सेल, नर्व सेल, स्पर्म सेल. या वेगवेगळ्या आकाराच्या पेशी या ठिकाणी दिलेल्या आहेत. वेगवेगळ्या पेशींचे आकार या आकृतीत आपल्याला निरीक्षण करायला मिळतील. सेल्स आर ऑफ मेनी डिफरंट शेप्स, that is circular, rod shaped, column shaped, oval, rectangular, असे वेगवेगळे आकार या पेशींचे आपल्याला दिसून येतात. या ठिकाणी तुम्हाला ह्या 2 पेशी आहेत. त्यामध्ये आपल्याला सेल्स ॲज सीन अंडर द इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप खाली आपण वनस्पतीची आणि प्राण्याची पेशी जर पाहिली तर त्या या प्रकारच्या आहेत. ही आहे वनस्पती पेशी, ही आहे वनस्पती पेशी, प्लांट सेल. आणि ही आहे ॲनिमल सेल. Each cell contains various components for carrying out of the life processes of the living organisms. या पेशींमध्ये अनेक कॉम्पोनंट आहेत, ते आपल्याला दिसत आहेत. हे सगळे कॉम्पोनंट या पेशीमध्ये आहेत. ही वनस्पती पेशी आहे, ही प्राणीपेशी आहे. या प्राणीपेशीमध्ये सुद्धा अनेक कॉम्पोनंट आपल्याला दिसत आहेत.
ईच सेल कंटेन्स व्हेरियस कॉम्पोनंट्स. प्रत्येक पेशीमध्ये अनेक प्रकारचे, ज्याला पेशी अंगके म्हणतात, ते असतात. आणि ही पेशी अंगके हे कॉम्पोनंट्स काय करतात, तर ही जी लाईफ प्रोसेस आहे त्या लाईफ प्रोसेसमध्ये त्यांचं महत्त्वाचं काम असतं. या कॉम्पोनंट्सला ऑर्गनेल्स म्हणतात, म्हणजे अंगके. These organelles are studied in detail with the help of the electron microscope, which can magnify images up to 2 billion times their actual size. There are two main types of cells, that animal cell and plant cell. These cells consist of various types of membrane bound cell organelles. Plant cells have a definite shape due to the presence of the cell wall around them. Besides, unlike animal cells, plant cells contain single large vacuole. All these cells are known as eukaryotic cell. वनस्पती पेशी आणि प्राणी पेशी याच्यामध्ये फरक आहे. वनस्पती पेशीला बाजूनं असा विशिष्ट त्याला आकार आहे वनस्पती पेशीला, आणि प्राणी पेशीला विशिष्ट आकार प्राप्त झालेला नाही, कारण त्याला हे जे मेम्ब्रेन म्हणजे पेशी भित्तिका असते ती वनस्पती पेशीला आहे. आणि वनस्पती पेशीमध्ये आपल्याला एक व्हॅक्युअल दिसतो, रिक्तिका मोठी, एकच आहे. प्राणी पेशीमध्ये छोटी आहे ही रिक्तिका, व्हॅक्युअल छोटा आहे. तर वनस्पती पेशी आणि प्राणी पेशी दोन्हीमध्ये काही फरक आहेत. तर या ठिकाणी आपण पेशीमध्ये जे ऑर्गनेल्स आहेत ते ऑर्गनेल्स पाहूयात. प्लांट सेलमधले ऑर्गनेल्स आहे सेल वॉल, क्लोरोप्लास्ट, सायटोप्लाझम. हे या ठिकाणी हे सेल वॉल, क्लोरोप्लास्ट आणि सायटोप्लाझम हे प्लांट सेलमध्ये आहेत. आणि ॲनिमल सेल आणि प्लांट सेलमध्ये कॉमन असणारे जे ऑर्गनेल्स आहेत ते फ्री रायबोसोम्स, सेल मेम्ब्रेन, गोल्जी बॉडी, न्यूक्लियस, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, व्हॅक्युअल्स, मायटोकॉन्ड्रिया हे कॉमन ऑर्गॅनेल्स आहेत. तर या ठिकाणी आपण सेलचं स्ट्रक्चर पाहिलेलं आहे, त्यामध्ये असणारे ऑर्गॅनेल्स पाहिलेले आहेत. या चार्टमध्ये आपल्याला जे मेन ऑर्गनेल्स आहेत ते मेल ऑर्गनेल्सचे या ठिकाणी फंक्शन दिलेलं आहे. त्यातलं नंबर 1 आहे सेल वॉल. The cell wall is the outermost covering
ऑफ अ सेल. इट इज प्रेझेंट ओनली इन प्लांट सेल. सेल वॉल फक्त प्लांट सेलमध्ये आहे, ॲनिमल सेलमध्ये सेल वॉल नाही आहे. प्लाझ्मा मेम्ब्रेन. द प्लांट्स मेम्ब्रेन, also called the cell membrane, is a kind of his covering. It is extremely delicate and flexible. It is the outermost covering of animal cell. ॲनिमल सेलच्या आउटरमोस्ट कव्हरिंगला म्हणायचं प्लाझ्मा मेम्ब्रेन. आणि प्लांट सेलचं जे मेम्ब्रेन आहे त्याला सेल वॉल. त्यानंतर सायटोप्लाझम. द लिक्विड पार्ट ऑफ द सेल प्रेझेंट्स अराउंड द न्यूक्लियस इज कॉल्ड सेल cytoplasm. It occupies the space between the plasma membrane and nucleus. Cell organelles are scattered in the cytoplasm. त्यानंतरचा पार्ट आहे ऑर्गनेल आहे सेल ऑर्गनेल. These mainly include the nucleus, endoplasmic reticulum, Golgi bodies, lysosomes, mitochondria, vacuoles, plastids, etc. Plant cell contain chloroplast. क्लोरोप्लास्ट हरितद्रव्य हे फक्त प्लांट सेलमध्ये आहे, ॲनिमल सेलमध्ये क्लोरोप्लास्ट नसतो. पुढे बघूया आपण. विच आर द कॉमन कॉम्पोनंट्स ऑफ प्लांट अँड ॲनिमल सेल्स, विच आर द डिफरंट वन्स. आता तुम्ही प्लांट आणि ॲनिमल सेलमधले सेम ऑर्गनेल्स कोणते आहेत आणि डिफरंट कोणते आहेत हे तुम्ही वहीत लिहून ठेवायचे. या सेलमधला जो मेन ऑर्गनेल आहे तो आहे न्यूक्लियस. न्यूक्लियस म्हणजे केंद्र. द न्यूक्लियस इज द मोस्ट इम्पॉर्टंट ऑर्गनेल्स ऑफ द सेल. सगळ्यात महत्त्वाचा ऑर्गनेल कोणता आहे तर न्यूक्लियस. देअर इज ए पोरस डबल मेम्ब्रेन अराउंड इट. द न्यूक्लियस कंट्रोल्स ऑल फंक्शन्स ऑफ द सेल. सेलचं कंट्रोलिंग कोणत्या ऑर्गनेलमध्ये असेल तर ते आहे न्यूक्लियसमध्ये. द एंडोप्लाझ्मिक रेक्टिक्युलम इज ए स्प्रॉलिंग नेट लाईक ऑर्गनेल्स. इट्स फंक्शन इज टू मेक necessary changes in the protein produced by ribosome and send them to the Golgi bodies. Golgi bodies are made up of several flat sacs. Their function is the proper distribution of proteins. प्रोटीन डिस्ट्रीब्युशनसाठी गॉल्जी बॉडी हे ऑर्गनेल महत्त्वाचं आहे. Mitochondria and plastids are organelles with double of the cell. The chloroplasts in the plant cell carry out the function of photosynthesis. Vacuoles help to throw out waste products of the cell. व्हॅक्युअलचं काम आहे वेस्ट प्रॉडक्ट बाहेर टाकायचे. व्हॅक्युअल्स इन ॲनिमल सेल्स are small, whereas there is only one large vacuole in a plant cell. प्लांट सेलमध्ये एक लार्ज व्हॅक्युअल असते आणि ॲनिमल सेलमधल्या व्हॅक्युअल आकाराने स्मॉल असतात, लहान असतात. विद्यार्थी मित्रांनो, सेलविषयी आपण आता बरीच माहिती मिळवलेली आहे. या ठिकाणी यूज युअर ब्रेन पॉवर आणि ब्रेन पॉवर वापरून विचार करून आपण या 3 प्रश्नांची उत्तरं वहीमध्ये सोडवायची आहेत. तर या ठिकाणी आपण आता एवढा अभ्यास पुरा करूयात. पुढच्या भागामध्ये आपण हा राहिलेला पाठ पाहणार आहोत. धन्यवाद.